मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सावी अचानक खूप आजारी पडते, त्यामुळे आता सावीच्या आग्रहाखातर राघव आणि विनायक एक रात्रभर सिंधूच्या घरी थांबलेले असतात। तर इकडे राणीला राघवचा "मी सिंधूच्या घरी थांबत असल्याचा मेसेज मिळताच राणी आता वाऱ्याच्या वेगाने सिंधूच्या घरी जाण्यासाठी निघते, कारण राघव भावनेच्या भरात सिंधूच्या जवळ तर जाणार नाही ना, याची भीती आता मधूला वाटत असते। तर दुसरीकडे राघवचा शर्ट खराब झाल्यामुळे सिंधूने त्याचा शर्ट धुण्यासाठी काढून घेतलेला असतो, तर राघव हा बनियनवरच असतो। त्याच वेळेला मधू तिथे येते आणि दनादन ती मध्यरात्री सिंधूच्या घराचा दरवाजा वाजवत असते। तर आता सिंधू दरवाजा उघडते तेव्हा मधूला समोर पाहताच सिंधू धक्क्यानेच विचारते, "मधुताई, एवढ्या रात्री तुम्ही इथे?" परंतु सिंधूच्या प्रश्नाला काही उत्तर न देता राघवला बनियनवर सिंधूजवळ विचित्र अवस्थेमध्ये उभं असलेलं पाहून मधूच्या तर पायाखालची जमीनच हादरते। तिचा मोठा गैरसमज झालेला असतो। ती राघवला विचारते की हे सगळं इथे काय चालू आहे? तर राघव म्हणतो, "अगं मधू, मी तर तुला मेसेज करून कळवलं होतं ना की सावीची तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी आज रात्री घरी येणार नाही म्हणून." त्यावर मधू चिडूनच राघवची कॉलर पकडत त्याला विचारते, "जर सावीची तब्येत ठीक नाही तर तू इथे टी शर्ट उतरवून बनियनवर सिंधूजवळ काय करत होतास?" तेव्हा सिंधू लगेच मधूचा हात बाजूला करत म्हणते की "मधुताई, शांत व्हा, तुम्ही समजताना तसं काहीच नाहीये." परंतु मूर्ख मधू लगेच सिंधूच्या हाताला धक्का देत म्हणते की "तू आमच्यामध्ये पडू नकोस आणि माझ्या नवऱ्यापासून तर दूरच राहा, समजलं का? तुला वाटत असेल की राघव अजूनही तुझाच आहे, पण हा ना तुझा सर्वात मोठा गैरसमज आहे, कारण राघव तर माझाच आहे." तेव्हा सिंधूच्या हाताला लागलेलं पाहून राघव काळजीनेच तिला विचारतो, "सिंधू, तू ठीक तर आहेस ना?" तर सिंधू म्हणते, "हो, मी ठीक आहे." आणि ते पाहताच मधू राघवला म्हणते, "तुला लाज नावाची चीज माहिती तरी आहे का? अरे, तू एका बाईच्या रूममध्ये अपरात्री अशा बनियनवर विचित्र अवस्थेत उभा आहेस आणि तुझी स्वतःची बायको समोर उभी असूनही तुला त्याच बाईची काळजी वाटत आहे का? किती बिनलाजा आहेस तू." तर तेव्हा मधूचा हा घाणेरडा आरोप ऐकून राघवची तर तळपायाची आग मस्तकाला जाते। तो मोठ्यानेच ओढत म्हणतो, "मधू, थोबाड बंद ठेव तू, काय बोलत आहेस? तुझं तुला तरी कळतंय का? काय घाणेरडे विचार आहेत तुझे?" तेव्हा मधू राघवला उलट प्रश्न विचारते की "एका बाहेरील बाईच्या रूममध्ये तू उभा आहेस आणि माझे विचार घाणेरडे? खरं तर हे आहे की तूच बाहेरखाली माणूस आहेस." तेव्हा राघव लगेच मधूच्या हाताला धरत तिला फरफटतच आतमध्ये बेडरूममध्ये घेऊन येतो आणि "तुला सत्य जाणूनच घ्यायचं आहे ना, तर एकदा समोर बघ." तेव्हा विनायक आणि सावी शांतपणे बेडवरती झोपलेले असतात। तेव्हा राघव मधूला विचारतो की "अजूनही तुला असंच वाटतं का की या छोट्या निरागस मुलांसमोर आम्ही असं काही घाणेरडे नाटकं करू? आणि मला तर तुझ्या या घाणेरड्या स्वभावाची सुद्धा खूप किळस येते." म्हणून राघव मधूवर खूपच भडकतो। तर दुसरीकडे राजश्रीला प्रश्न पडतो की मधू एवढ्या रात्री सिंधूच्या घरी गेली, आता नक्की मुलाची बाजू घ्यावी की सुनेची? तर इकडे मधू राघवला विचारते की "मग तू असा बिना शर्टचा सिंधूच्या घरात का फिरत होतास?" तर राघव सांगतो, "कारण सावीची तब्येत ठीक नव्हती। सावीने माझ्या अंगावर उलटी केल्यामुळे माझा टी शर्टसुद्धा खराब झाला होता, त्यामुळे सिंधूने तो शर्ट धुवून सुकायला टाकला आहे. तुला समोर दिसतंय ना की अजूनही तुझ्या मनात शंकाच आहे." तर इकडे मधू म्हणत असते, "सारखं सावी सावी सावी, आता कंटाळा आलाय मला, या सावीला सुद्धा आत्ताच आजारी पडायचं होतं का?" तेव्हा राघव म्हणतो, "मधू, अगं काय बोलत आहेस तू हे? आता मुलं काय विचारून आजारी पडतील का? अगं तू पण एका मुलाची आई आहेस ना, मग तुला तर हे कळायलाच हवं. अगं कशी आई आहेस तू?" तेव्हा मधू विचारते, "म्हणजे त्या सावीसाठी तू मला उलट प्रश्न करत आहेस का?" तर राघव म्हणतो, "हो, कारण आई होणं काय असतं हे जर तुला माहिती असतं ना, तर हा प्रश्न तू कधीच मला विचारला नसता, असे घाणेरडे आरोप आणि संशयसुद्धा तू माझ्यावर घेतला नसतास." तेव्हा मधू म्हणत असते की "जेव्हापासून ही सावी आणि सिंधू तुझ्या आयुष्यात आलेत ना, तेव्हापासून तुला तर बाकी काही दिसेना झालंय. त्या दोघीजणी तुझं जग आहेत. मला तर सोड, परंतु तू विनायकला सुद्धा विसरलास. तुला तर फक्त त्या सावीची काळजी वाटत आहे."
आणि मला तर ती सावी आता अजिबात आवडत नाही, खूप राग येतो तिचा. तेव्हा ते ऐकताच सिंधूच्या अंगातील आई जागी होते. ती चिडूनच म्हणते, मधुताई, माझ्याच घरात उभं राहून माझ्या मुलीबद्दल असं वाईट बोलायची तुमची हिंमत तरी कशी होते? खबरदार आता सावीबद्दल एक शब्द बोललात तर. तेव्हा मधू म्हणत असते की तुझ्या मुलीमुळे माझा सगळा संसार उद्ध्वस्त होत आहे, ते तुला दिसत नाही का? तर राघव लगेच मधूवर हात उगारत म्हणतो की माझ्या हातून काही वाईट घडण्याच्या आतमध्ये प्लीज तू शांत बस. माझ्या मुलीवर असले घाणेरडे आरोप करू नकोस. मी एका शब्दाने ऐकून घेणार नाही. आणि त्याच वेळेला विनायक झोपेतून जागा होतो. तो मधू आणि राघवला विचारत असतो की तुम्ही दोघे जण भांडण करत होतात का? आई, तू माझ्यावर नाराज आहेस का? तेव्हा राघव म्हणत असतो की नाराज आहे, परंतु तुझ्यावर नाही तर तिच्या घाणेरड्या विचारांवर. तेव्हा मधू रागानेच राघवकडे पाहते. तर राघव म्हणतो, बाळा, तुझा प्रोजेक्ट घे, आपण लगेच निघूयात. तेव्हा विनायकला घेऊन मधूला कवडीचीही किंमत न देता राघव आता लगेच तेथून जाण्यासाठी निघालेला असतो. तर मधू पण त्यांच्या पाठोपाठ पळत येते. तेव्हा राघव विनायकला म्हणतो की तू पुढच्या सीटवर बस. तेव्हा मधू गुपचूप मागे बसून खूप रडत असते. तर इकडे सिंधूला मधूची खूप चीड आलेली असते. तेव्हा ती रागानेच घरातील वस्तू इकडे तिकडे फेकू लागते. तर दुसरीकडे राघव घरी येताच विनायक राजश्रीला सांगतो की सावीची तब्येत अचानक खूप बिघडली होती ना, म्हणून आम्ही तिथे थांबलो होतो. तेव्हा राजश्री आता काळजीनेच विचारते की माझ्या सावीला अचानक काय झालं, ती ठीक तर आहे ना? तेव्हा मधूला आणखीनच राग येत असतो. तेव्हा आता राघव म्हणतो, आई, तू अगोदर शांत हो. सकाळपर्यंत सावी ठीक होईल, कारण तिची आई एक डॉक्टर आहे. तेव्हा मधू मध्येच बोलू लागते. तर राघव म्हणतो, तू तर मध्ये तोंड घालूच नकोस. झाला तेवढा तमाशा, आता बस झाला. एक शब्द जरी बोललीस ना तर माझ्या इतका वाईट कोणीही नसेल. म्हणून आता राघव तेथून निघून जातो. तर मधू खूप रडत असते. तेव्हा राघव हा मधूच्या रूममध्ये न झोपता विनायकच्या बेडरूममध्ये जाऊन झोपतो, कारण मधूचा खूप राग राघवला आलेला असतो. तो सारखं मधूला इग्नोर करत असतो. तेव्हा मधू तर रडकुंडीला आलेली असते. सिंधू आणि राघवसोबत जे काही वागली त्याचा मधूला आता पश्चाताप होत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राघव आणि सिंधू ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा राघव हा मधूच्या वतीने सिंधूची माफी मागत असतो. तर सिंधू म्हणते, राघव प्लीज, आता मला त्या विषयावर काही बोलायचं नाही आहे आणि हे आपलं ऑफिस आहे. आपण फक्त इथे काम करण्यासाठी येतो हे लक्षात ठेवा. आणि तुमचं स्वारी ऐकून मी कंटाळले आहे. चूक पण तुम्हीच करायची आणि माफी पण तुम्हीच मागायची. याला काय अर्थ आहे? राघव, जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ना तेव्हापासून माझे प्रॉब्लेम्स आणखीनच वाढले आहेत. आणि तुम्ही एवढा माझा विचार का करताय? आपला काय संबंध? फक्त सावीसोबत आपण दोघे जण जोडले गेलो आहोत. मी सावीची आई आहे, तर तुम्ही सावीचे बाबा, हे लक्षात ठेवा. आणि आता मला माझ्या आयुष्यामध्ये तिसरा व्यक्ती नको आहे. मी आणि माझी मुलगी दोघीही खूप खुश आहोत. मला तुमच्या स्वारी किंवा थँक्यूची गरज नाही आहे. तर मित्रांनो, पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.